वडिलांनी मुलीची शोधाशोध सुरू केली होती। रात्रीचे 10 वाजले तरी मुलगी घरी आली नाही, म्हणून त्यांनी जावायला फोन केला। त्याने सांगितले, मी तिकडे आलोच नाही, ती कुठे आहे मला माहिती नाही। दुसऱ्या दिवशी नातेवाईकांकडे शोध घेतला तरी प्रतीक्षा मिळाली नाही, म्हणून त्यांनी यवत पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली। पोलीस तपासाची चक्रे फिरत होती। प्रतीक्षाचे काका आनंद मेमाने यांना कुणीतरी फोन करून सांगितले की खोपोडी गावच्या हद्दीत एका विहिरीमध्ये एक अनोळखी महिला आढळून आली आहे, तुम्ही तिकडे या। मेमाने यांनी प्रतीक्षाचे वडील शहाजी ठोंबरे यांना ही माहिती देऊन त्या ठिकाणी येण्यास सांगितले। तिथे गेल्यानंतर पाहिले असता तो मृतदेह प्रतीक्षा हिचाच असल्याचे ठोंबरे यांनी ओळखले। गर्दीतील कुणीतरी लागलीच यवत पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती। पोलिसांनी मृतदेह पंचासमक्ष विहिरीतून बाहेर काढला। मयताच्या चेहऱ्यावर वार झाल्याच्या खुणा दिसत होत्या। कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाच्या तरी कारणावरून प्रतीक्षाचा कशाने तरी वार करून खून केला आणि मृतदेह विहिरीत टाकून पळून गेले असावे, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला। पोलीस उपनिरीक्षक मारुती मित्तलवाड यांच्या सरकारी फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 31 मार्च 2025 रोजी दुपारी प्रतीक्षा हिचा मृतदेह आढळून आला, तर इकडे बोरी गावात प्रतीक्षाचा नवरा प्रशांत धायगुडे सकाळपासून गायब असल्याचे समजले। त्या दिवशी दुपारनंतर प्रशांत धायगुडे याने त्याच्या शेतात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती प्रतीक्षाच्या माहेरच्या लोकांना देण्यात आली। या घटनेमुळे पोलीस चक्रावून गेले। हा काय प्रकार आहे? या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। शहाजी पाटील, वय वर्ष 49, राहणार दापोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांची कन्या प्रतीक्षा हिचा विवाह 1 महिन्यापूर्वी अक्षय धायगुडे, राहणार बोरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा याच्याबरोबर ठरला होता। तीर्थक्षेत्र आळंदी येथे काही नातेवाईकांच्या समक्ष हा विवाह होणार होता। प्रतीक्षाचे दुसरे लग्न होते। दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी आळंदी येथे लग्नाच्या काही वेळ अगोदर प्रतीक्षाच्या वडिलांना समजले की अक्षय याचे देखील हे दुसरे लग्न आहे। त्यामुळे थोडा वेळ गोंधळ निर्माण झाला। धायगुडे आणि ठोंबरे हे एकमेकांचे पाहुणे असल्याने आणि मध्यस्थी यांच्या मदतीने वातावरण शांत करण्यात आले। त्या ठिकाणी अक्षय आणि प्रतीक्षा यांचा विवाह थांबवण्यात आला, पण लोक जमले होते, मुहूर्तही होता। त्यामुळे अक्षयचा छोटा भाऊ प्रशांत धायगुडेला नवरदेव म्हणून उभा करण्यात आला। आता प्रतीक्षा अक्षयऐवजी त्याचा लहान भाऊ प्रशांतची बायको झाली होती। मात्र नाईलाजाने केलेल्या या लग्नाने प्रशांत मात्र नाराज होता। पहिले लग्न झालेल्या मुलीशी माझे लग्न लावून दिले, दुसऱ्याची बायको करून दिली, मला ती आवडत नाही असे प्रशांत म्हणत होता। त्याने ही गोष्ट त्याचा मित्र सोमनाथ याला देखील सांगितली होती। लग्नानंतर पाडवा हा पहिला सण म्हणून मार्च महिन्यात प्रतीक्षाला सणाला माहेरी पाठवण्यात आले। प्रतीक्षा माहेरी आल्यानंतर प्रशांतने सोमनाथ याच्याशी पुन्हा तीच चर्चा केली। तो म्हणाला की माझी फसवणूक झाली, प्रतीक्षाचे हे दुसरे लग्न आहे, मी तिच्याबरोबर कसा खुश राहू मला काही कळत नाही। तेव्हा सोमनाथने त्याला समजावले, झाले गेले विसरून जा, आता काय करणार, तिच्याबरोबर तुला संसार करायचा आहे असे त्याने सांगितले। प्रशांतला काही पटेना। तेव्हा प्रशांत बोलता बोलता म्हणाला, तिला मारून टाकू म्हणजे माझी सुटका होईल। सोमनाथने त्याला समजावले, हे चुकीचे आहे असे सांगितले, परंतु प्रशांतच्या डोक्यात बायको प्रतीक्षाला ठार मारायचे हे नक्की झाले होते। अखेरीस ती माहेरी गेली, तिकडे संपवायचे असा कट दोघांनी रचला। त्यांनी 27 मार्च रोजी प्रतीक्षाला संपवण्याची तारीख ठरवली। दिनांक 27 रोजी सकाळी दोघे लोणंद येथे भेटले। तेथे प्रशांतची 2 व्हीलर लावून सोमनाथची पल्सर गाडी घेऊन दोघे सासरवाडीला निघाले। सोमनाथने त्याचा मोबाईल तिथेच बंद केला आणि प्रशांतने बायकोला फोन करून सांगितले की मी आणि सोमा दोघेजण तुझ्याकडे येत आहे, आपल्याला एका कार्यक्रमाला जायचे आहे, तिकडून हॉटेलला जेवण करायला जायचे आहे, पण तू संध्याकाळी 7 वाजता कोणालाही काही न सांगता टोल नाक्याजवळ येऊन थांब, मी 7:30 वाजेपर्यंत येतो। ते दोघेजण यवतच्या दिशेने निघाले।
त्यांनी प्रत्यक्षाला मारण्यासाठी लवकरच येऊन निर्जन ठिकाणाची पाहणी केली होती. ते दोघंजण बराच वेळ फिरले. शेवटी त्यांना चौफुला नगर रोडवर पारगाव येथील नवीन टोल नाक्याजवळ मागच्या बाजूला काटेरी झाडे दिसली. तिथे जाऊन पाहिले तर त्यांच्या मनासारखी जागा सापडली. त्या ठिकाणी झुडपामध्ये एक विहीर देखील होती. प्रशांतने प्रतीक्षाला मारण्यासाठी जागा पक्की केली. ते दोघे आता संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागले होते. 7च्या दरम्यान प्रतीक्षाचा टोल नाक्याजवळ आल्याचा फोन आला. यवत येथील टोल नाका बंद झाला असला तरी आजूबाजूला CCTV कॅमेरे असतील, आपण त्यात पकडले जाऊ या भीतीने त्याने तिला चौफुल्याच्या दिशेने बोलावले. पुढे आल्यावर प्रतीक्षाला ते दोघे दिसले. प्रतीक्षा छान नटून थटून आली होती. ती आल्या आल्या दोघांकडे पाहून हसली आणि जास्त वेळ थांबावे लागले नाही ना अशी विचारू लागली. तिला काय माहिती होते की हा नवरा नसून तिच्यासाठी काळ आला आहे. ती हसत हसत गाडीवर बसली आणि गाडी चौफुल्याच्या दिशेने निघाली. चौफुल्यावरून नगरकडे जाणाऱ्या हायवेला लागली. तेव्हा प्रतीक्षाने विचारले, इकडे कोणाचा कार्यक्रम आहे? तेव्हा तो म्हणाला, तू नाही ओळखत त्यांना, ते आमचे जुने पाहुणे आहे. असे म्हणत गाडी चालवत त्यांनी पारगाव टोल नाक्याजवळ शोधून ठेवलेल्या जागेजवळ आले. तेथे आल्यानंतर प्रशांत म्हणाला, गाडी बाजूला घे. सोमनाथने गाडी त्या विहिरीकडे वळवली. प्रशांत झाडाच्या बाजूला गेला. त्याने बराच वेळ घेतला. तेव्हा प्रतीक्षा आणि सोमनाथ तिथे उभे राहिले. थोड्या वेळाने प्रशांत आल्यानंतर सोमा गेला. तोही बराच वेळ तिकडे थांबला. तेव्हा तो लवकर येत नाही म्हटल्यावर प्रशांतने बायकोला विहिरीच्या काठावर बसायला सांगितले. तीही पटकन बसली. तिचे लक्ष दुसरीकडे आहे असे पाहून सोमनाथला हातवारे करून बोलावले. सोमा आला हे पाहून प्रतीक्षा उठायला लागली. तेव्हा त्या दोघांनी एकमेकांना खुणावले आणि तिला काही कळायच्या आत प्रशांतने तिला विहिरीत ढकलले असता तिने प्रशांतचा हात पकडला आणि ओरडली, तुम्ही हे काय करत आहात? मला का ढकलत आहात? असे म्हणत तिने जीव वाचवण्यासाठी खाली असलेल्या दगडांना पाय लावून माघारी ताकद लावली. प्रशांतला ती ढकलली जात नव्हती. सोमा शेजारी उभा राहून हे पाहत होता. प्रशांत जोराने ओरडला, ही जगली तर आपली काही खरे नाही, मला मदत कर. त्या सरशी सोमनाथ पुढे झाला. त्याने प्रशांतला साथ दिली. दोघांनी तिला विहिरीत ढकलले. ती जीवांच्या आकांताने हातपाय हलवत ओरडत होती. त्याला वाटले तिला पोहता येत असले तर ती वर येईल, म्हणून प्रशांतने विहिरीच्या काठावर पडलेले दगड उचलून बुडत असलेल्या बायकोला फेकून मारायला सुरुवात केली. त्यातील 2-3 दगड तिच्या डोक्यात व चेहऱ्यावर लागल्याने ती शांत झाली. तिला बुडताना पाहिले. वाऱ्याच्या वेगाने कुठेही न थांबता दोघांनी लोणंद गाठले. प्रशांत त्याची गाडी घेऊन दोघेही आपापल्या घरी गेले, जसे काही घडलेच नाही. पोलिसांना दोघांचेही मृतदेह आढळून आले. त्यावेळी प्रशांत याचा मित्र सोमनाथ कृष्णा सकट वय 22 राहणार बोरी याचे नाव पोलिसांसमोर आले. त्याचा मोबाईल नंबर घेऊन त्याला प्रशांत विषयी माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सोमनाथ आणि प्रशांत यांचा नंबर कॉल डिटेल काढण्यासाठी पाठवला. त्यामध्ये सोमनाथचा मोबाईल लोणंद येथे दाखवला तर प्रशांतचे मोबाईल लोकेशन 27 मार्चला यवत चौफुला खोपोडी परिसरात दाखवले. त्यानुसार मे महिन्यात 11 तारखेला सोमनाथला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हाही त्याने न चाचताच पाडा सुरू केला. पोलिसांनी थोडा पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने सारा घटनाक्रम उघड केला. त्यानुसार दिनांक 12 मे रोजी त्याच्यावर कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.